काम आम्ही या राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे या नगराध्यक्षांच्या माध्यमातून करणार आहोत। अशा प्रकारचं जे काय आहे मानस जे आहे तो सुरेखाताई अनिल निगोट हे जे आहेत हे रणरागिणी आहेत। एक रणरागिणीच्या साथीला अनेक रणरागिणी या पुढील पंचवार्षिकमध्ये येणार आहेत आणि नक्कीच आपण पाहणार आहोत या मंचरचा विकास कशाप्रमाणे होणार आहे। आयुब शेख, मंचर, देश तुफान न्यूज। मंचर सार्वत्रिक निवडणूक नगरपंचायत 2025 संपन्न झाली। सर्वसामान्य घरातील उमेदवार सौ राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे या शिवसेना पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या। अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार मोनिकाताई सुनील बानखेले आणि अपक्ष उमेदवार प्राचीताई थोरात यांचा पराभव करत त्यांनी नगराध्यक्ष पदाची विजयी माळ आपल्या गळ्यात घातली आहे। तसेच ॲडव्होकेट अंशरा शेख, विकास जाधव, लक्ष्मण पारधी हे 3 नगरसेवक शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। माजी सरपंच दत्ता गांजाळे यांना त्यांच्या वॉर्डमध्ये मतविभागणीचा फटका बसला आणि त्यामुळे ते विजयश्री खेचून आणू शकले नाहीत। तरीही शिवसेना पक्षाला नगराध्यक्षपद हे विजयी करण्यात यशस्वी ठरले आहेत। या निमित्तानं तेज तुफान न्यूज टीमनं क्रीडा संकुल मंचर या ठिकाणी मतमोजणी झाल्यानंतर विजयी उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। आपण पाहणार आहोत विजयी उमेदवार नगराध्यक्षा राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे आणि त्यांना निवडणुकीत साथ देणाऱ्या सुरेखाताई अनिल निघोट यांनी काय भावना व्यक्त केलेल्या आहेत। 2025च्या या निवडणुकीमध्ये सुरेखाताई अनिल निघोट या सुद्धा या दत्ताभाऊ गांजाळे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये उतरले जातात। आपल्यावरती आहेत, आपण समजून घ्या काय वाटतं, काय आनंद व्यक्त करतात। आज आंबेगाव तालुक्यामध्ये हे जे जल्लोषाचं वातावरण आहे यामध्ये मंचर शिवसेनेचं आणि शिवसेना मंचरची हा विश्वास आता पुन्हा एकदा मतदारांनी दाखवून दिलेला आहे। ज्यावेळी आमचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनातून आपण ज्यावेळी ही निवडणूक लढण्याची पॅनल पूर्ण उभं केलं आणि साहेबांनी स्वतः येऊन इथं मंचरकरांना विश्वास दिला की आपला नगराध्यक्ष निवडून द्या, आम्ही तुमच्या सगळ्या तुमच्या सोबत आहोत आणि हाच विश्वास करत असताना मतदारांनी आज आमच्या दत्ताभाऊंना भरघोस असं साथ देऊन आज राजश्रीताई गांजाळे या आमच्या शिवसेनेच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून त्यांनी मान मिळवलेला आहे। आज आमची एक पहिली महिला नगराध्यक्ष, त्याचप्रमाणे शिवसेनेचा भगवा हा फडकणार आहे, शिवसेनेचा भगवा फडकणार आहे। यातच आमचं खूप मोठं भाग्य आहे, कारण आज जरी नगराध्यक्ष राजश्रीताई गांजाळे असतील परंतु आम्ही प्रत्येक शिवसैनिक हा नगराध्यक्ष झाल्याचा आनंद आम्हाला आज वाटतोय। काय वाटतं तुम्हाला मंचर शहराचं मँचेस्टर करतील का दत्ताभाऊ? कारण एकनाथ शिंदे साहेबांच्या स्वप्नातलं जे मंचर आहे ते मंचर करण्याचा मान पहिला शिवसेनेला धन्यवाद आणि साहेबांच्या माध्यमातून दत्ताभाऊ नक्कीच ते मंचरचं करतील। धन्यवाद। सॉल्व करणार आहे इथं जिम्मेदार आहे प्रेचा पहिल्यांदा महिलांची तरी हाय आला इथं करतो, फोन करतो। आम्हाला पहिल्यांदा एक महिला संघटना स्थापन करायची, महिलांचं एक ऑफिस चालू करायचंय, महिलांना सक्षम असा रोजगार मिळावा ह्याही आमच्या अपेक्षा असतील आणि प्रत्येक कुटुंबातील महिला कमावती असली पाहिजे हा आमचा विषय आहे। म्हणजे ज्यावेळी एक महिला शिकते त्यावेळी तिचं कुटुंब चांगलं चालतं आणि ती महिला सक्षम करण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम आम्ही या राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे या नगराध्यक्षांच्या माध्यमातून करणार आहोत। अशा प्रकारचं जे काय आहे मानस जे आहे तो सुरेखाताई अनिल निगोट हे जे आहेत हे रणरागिणी आहेत। एक रणरागिणीच्या साथीला अनेक रणरागिणी या पुढील पंचवार्षिकमध्ये येणार आहेत आणि नक्कीच आपण पाहणार आहोत या मंचरचा विकास कशाप्रमाणे होणार आहे। आयुब शेख, मंचर, देश तुफान न्यूज। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, मंचर। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।